विद्यार्थी मित्रांनो, आम्ही इयत्ता 6वी च्या विद्यार्थिनी. आम्ही सायन्स प्रोजेक्ट बनवला आहे. आम्ही डीएस हायस्कूलच्या विद्यार्थिनी. आमच्या टॉपिकचे नाव आहे समृद्ध भारत आणि आम्ही बनवलेला आहे मॉडर्न हाऊस. चला तर मग आपण मॉडर्न हाऊसची माहिती बघूया. तर मित्रांनो, आम्ही मॉडर्न हाऊस बनवलेला आहे. तर या मॉडर्न हाऊसची माहिती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण यामध्ये सांडपाणी किंवा वेस्ट वॉटर जर टाकले तर ते पाणी पूर्णपणे स्वच्छ होऊन बाहेर येईल. तर मित्रांनो, आपण यामध्ये ॲड केलेला आहे बिग स्टोन्स अँड स्मॉल स्टोन्स अँड सँड. तर मित्रांनो, या मिक्सचरमध्ये आपण जर कितीही घाण पाणी टाकले तर ते पाणी पूर्णपणे स्वच्छ होऊन बाहेर येणार. तर चला मित्रांनो, आपण हे ट्राय करून बघूया. तर पाणी टाकण्यासाठी सुरुवात करणार आहे खुशी. हे बघा, हे पाणी किती घाण आहे. हे इथं टाकल्या जाणार आहे. तर मित्रांनो, हे पाणी टाकल्यावर हे पाणी टाकलं किती छान झालंय बघा. आम्ही किती घाण पाणी टाकलेलं आणि ते किती स्वच्छ होऊन निघलं. तर मित्रांनो, आपल्याला गार्डनची माहिती सांगण्यास सुरुवात करत आहे मानवी. तर मित्रांनो, गार्डनची माहिती बघूया. आम्ही गार्डनमध्ये खूप छान झाडे लावलेली आहेत. जे वेस्ट वॉटर आम्ही टाकलेलं आहे ते आम्ही स्वच्छ करून आपल्या झाडांना टाकणार आहोत. तर मित्रांनो, बघूया आम्ही झाडांना पाणी पण आहे. तर मित्रांनो, गार्डनची माहिती बघूया. आम्ही गार्डनमध्ये खूप छान झाडे लावलेली आहेत. आम्ही मुलांना खेळण्यासाठी झोका आणि घसरगुंडी ठेवलेली आहे. तर खेळून मुलांचा दम असेल तर आम्ही बसण्यासाठी चेअर पण बनवलेली आहे. आम्ही गार्डनच्या आजूबाजूला सुद्धा स्टोन पण लावलेले आहे. चला तर मित्रांनो, आपण स्टोनची माहिती बघून घेऊया. श्रद्धापासून स्टोनची माहिती जाणून घ्या. स्टोनमुळे व्यायाम होतो आणि आपलं व्हॅक्युलेशन नियंत्रित राहतं. चला तर मित्रांनो, रोडची माहिती दीक्षा सांगणार आहे. आम्ही रोड नायट्रोजन आता मी रोडची माहिती सांगणार आहे. आम्ही रोड नॉन डिग्रेडेबल अँड वेस्ट मटेरियल हा वरून कचरा येतो तो आम्ही त्यांनी बनवला आहे. बॉटल, रबर अँड प्लॅस्टिक यांच्यापासून बनवलेला आहे. धन्यवाद.